नमस्ते। आज दिवसभर आम्ही होतो कोल्हापूर जिल्ह्यामधल्या हातकणंगले तालुक्यामधल्या रेंदाळ या गावामध्ये। रेंदाळमधल्या न्यू इंग्लिश स्कूल रेंदाळ या ठिकाणी आज दिवसभराचा वर्कशॉप होता। सकाळी 10 वाजल्यापासून आता 6 वाजायला आले। त्याचं परत चाललोय 10 ते 5। या दिवसभरामध्ये सकाळच्या सत्रामध्ये NMMS आणि स्कॉलरशिपच्या स्कॉलर विद्यार्थ्यांच्यासाठी स्टडी स्किल्स आणि अभ्यास कसा करावा याच्याबद्दलच्या काही टेक्निक्स, ट्रिप्स आणि मोटिवेशनल सेशन आज होतं। आणि दुपारच्या सत्रामध्ये त्याच मुलांच्या पालकांच्यासाठी पालक कार्यशाळा होती। तर ही कार्यशाळा कशी झाली हे आता आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत। यासाठी शिक्षण प्रसार शिक्षण प्रसार डॉक्टर बापूजी साळुंखे यांच्या ध्येयाने प्रेरित संस्था माता सुशीलादेवी साळुंखे यांचे समर्थ साथ या करवीर निवासिनी अंबाबाईच्या नगरीमध्ये आज आपल्या प्रशालेमध्ये परिस फाउंडेशनचे प्रमुख श्री अजित पाटील सर या ठिकाणी आलेले। सर्वप्रथम विद्यालयाच्या वतीने त्यांचे हार्दिक स्वागत। जेवायच्या वेळेपर्यंत मला सोडणार। त्याच्यामुळे आता जो काही जोश होता या जोशने आपण एकमेकांच्या सोबत राहिलो। मुलांच्याकडे बघताना कोणता आपल्या प्रॉब्लेम येतोय किंवा त्याच्या पहिले दृष्टिकोन काय आहे, आपण कशा पद्धतीने गेलं पाहिजे, आपल्या मुलाला आपल्या मुलाच्या आपली भूमिका काय आहे हे खूप छान रीतीने आपल्याला समजून सांगितलं। त्याबद्दल मी त्यांचं पहिल्यांदा आभार मानतो। आणि हा कार्यक्रम हा कार्यक्रम एकदम चांगला झाला। असा कार्यक्रम हे शाळेने राबवला, त्याबद्दल मी शाळेचं पण आभार मानते। छान वाटलं हा कार्यक्रम अटेंड करून। फक्त खर्च एवढे की मी जरा लेट नव्हतो। सुरुवातीपासून असतं तर खूप बरं झालं असतं, त्याचा बराच फायदा झाला असता। सरांचं सादरीकरण खूप आवडलं। त्यांचं व्यक्तिमत्व जे काही ते सादर करत होते त्या अगदी आपण फिरवून ठेवले। त्यांनी खूप छान माहिती मिळाली। याचा उपयोग
आम्ही नक्कीच आमच्या पाल्याच्या घडवण्यामध्ये पालक म्हणून करू. शाळेला सुद्धा धन्यवाद. त्यांची टीम जी आहे ती तुम्ही यांचा एक पार्ट आहे, म्हणजे या शाळेचा एक ज्युनियर आहे. तर खूप छान पद्धतीने यांचं कार्य चालू आहे. असंच कार्य राहून यश मिळो. आणि शाळेचं पण धन्यवाद, त्या प्रिन्सिपल मॅडमांचं पण धन्यवाद की असं अनेक कार्यक्रम आपल्या पालकांसाठी ठेवावे. आणि कारण मूळ घडवण्यामध्ये फक्त जर मुलाला एकट्या सोडणं योग्य नाही, आपण पण त्याच्यामध्ये सहभाग महत्त्वाचा आहे. आता म्हटल्याप्रमाणे की ज्या मागच्या गोष्टी पूर्वीच्या आम्हाला कोण विचार पण नव्हतो शाळेत गेलास काय, काल चुकवलास किंवा किती मार्क पडले काहीच नाही. पण आता जर आपण सगळे शिकलोय, वैयक्तिक लक्ष असतं तर हे असंच नव्हते. आणि सगळ्यांनाच या कार्यक्रमाचा लाभ मिळालेला असेल. थँक्यू, धन्यवाद. पुन्हा एकदा शाळेला विनंती, असे नवीन कार्यक्रम